प्रेज लॉर्ड. प्रियानो, बायबल सांगते की प्रभूने नेमलेला दिवस हाच आहे की यात आपण उल्हास व आनंद करूया. प्रियानो, हा दिवस देवानं तुमच्या आणि माझ्या आयुष्याला जोडला, त्याबद्दल मी त्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रियानो, हा दिवस पाहण्यासाठी अनेक लोकांनी रात्री हॉस्पिटलमध्ये भरपूर खटपट केली असेल प्रियानो, परंतु ते हा दिवस पाहू शकले नाहीत. प्रियानो, तुम्ही आणि मी धन्य लोक आहोत की त्या परमेश्वरानं आजचा दिवस आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये 366 वेळेस असं लिहिलेलं आहे की भिऊ नको, मी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणजेच याचा अर्थ असा आहे प्रियानो की प्रत्येक दिवसासाठी तो तुम्हाला आणि मला शब्द आहे की भिऊ नको, मी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रियानो, भिऊ नका. जगातली परिस्थिती तुम्ही पाहत असाल प्रियानो, आणि ती परिस्थिती पाहून तुम्ही घाबरून गेला असाल, परंतु देवाचा शब्द आज तुमच्यासाठी हा आहे प्रियानो. प्रत्येक दिवसासाठी ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता, प्रत्येक दिवसासाठी तो शब्द तुमच्यासाठी आहे की भिऊ नका, मी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तो म्हणतो मी भिऊ नको, तो म्हणतो मी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही. मग ते 28:20 मध्ये त्याने म्हटले की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहील, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. हालेलुया. स्तोत्र 27:10 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की माझ्या आईबापाने जरी मला सोडलं तरी परमेश्वर मला जवळ करेल. हालेलुया. देव आम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. आजच्या सकाळी कदाचित तुम्हाला लोकांनी सोडलं असेल प्रियानो, टाकलं असेल प्रियानो. ओ, तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भीती असेल, पण भिऊ नका प्रियानो. देव तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. आज त्याचं प्रेम तो तुमच्यावर प्रगट करेल आणि तो तुमचं जीवन आशीर्वादित करेल. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. प्रभू म्हणतो भिऊ नको, मी तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. माझं नाव इमानुएल. आमच्या सानिध्य तो देव आहे प्रियानो. थँक्यू जीसस. चला तर प्रियानो, जो देव आमच्या सानिध्य राहतो, अशा परमेश्वराची आम्ही आराधना करूया व त्याच्या अधिक जवळ जाऊया प्रियानो. थँक्यू जीसस. आम्ही आमचे डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. डरो मत, मैं हरदम साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं, जीवन भर तुम्हारे साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं, नहीं कभी नहीं, नहीं कभी नहीं, जीवन भर तुम्हारे साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं. क्या जीवन की बिना के टूट गए तार, अपनी गुनाहों के कीच में गिरते हो बार बार. ऐसा जब लगता है हाथ को थामेगा कोई नहीं, उस घड़ी मैं हरदम साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं, नहीं कभी नहीं, नहीं कभी नहीं, जीवन भर तुम्हारे साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं. No, never alone, no, never alone. He promised never to leave me, never to leave me alone. No, never alone, no, never alone. नाही कधीच नाही, नाही कधीच नाही, जीवन भर तुम्हा बरोबर मी राहीन, सोडणार कधीच नाही, नाही कधीच नाही,
नाही, कधीच नाही. जीवनभर तुम्हा बरोबर मी राहीन, सोडणार कधीच नाही. डरो मत मैं हरदम साथ हूँ, छोड़ूंगा कभी नहीं. जीवन भर तुम्हारे साथ रहूंगा, छोड़ूंगा कभी नहीं, नहीं, कभी नहीं, नहीं, कभी नहीं. जीवन भर तुम्हारे साथ रहूंगा, छोड़ूंगा कभी नहीं. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो लॉर्ड. प्रभू, तुझ्या सुंदरच्या अभिवचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की तू म्हटलंस की मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला ठाकणार नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहील. लॉर्ड, धन्यवाद देतो तुझ्या या प्रॉमिस बद्दल लॉर्ड. प्रभू, आजच्या सकाळी प्रभू तुझे लोक तुझ्या समोर आहेत लॉर्ड. बायबल सांगते की तू शब्बातवारी मंदिरामध्ये असायचा लॉर्ड. आज आम्ही विश्वास करतो की तू आमच्यामध्ये आहेस लॉर्ड. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो तुझ्या लोकांशी बातचीत कर. आजच्या सकाळी तुझं वचन त्यांच्यासाठी आशिषाचं कारण बनू दे बापा. वचनातील सामर्थ्याने अभिषेक त्यांना टच करू दे. आजच्या सकाळी या वचनाच्या द्वारे त्यांचं जीवन बदलून टाक लॉर्ड. आणि हो दे याद्वारे केवळ आणि केवळ तुझ्या पवित्र नामाचं गौरव लॉर्ड. तुझी महिमा तुझ्या वचनाच्या द्वारे प्रगट कर आणि प्रत्येकाला आशिषित कर. प्रत्येकाला ऐकणारे कान आणि समजणारं मन तू दे. हीच मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. पित्या, तू माझी प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. सर्व आदर, मान, महिमानी गौरव तुला देत तारणाऱ्या येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर प्रियानो, आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामधून प्रियानो पाहूया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, चला तर आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. यावेळेस पाहूया मार्ककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 35 ते 43 वचन आम्ही यावेळेस वाचूया. मी विश्वास करतो की तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन बसलेला आहात. प्रियानो, मी देवाच्या वचनावर या ठिकाणी मनन करण्यापूर्वी प्रियानो मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की तुमचं जे पवित्र शास्त्र आहे ते उघडा तुम्ही आणि माझ्याबरोबर या समयी वाचा. मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 35 ते 43 वचन आम्ही सोबत वाचूया. 1, 2, 3. येशू याईराच्या मुलीला जिवंत करतो. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्षी रडणारे व आकांत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खावयास देण्यास सांगितले. प्रेज लॉर्ड. प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त याईर नावाच्या एका सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी जात आहे. प्रियानो, बायबल यापूर्वीची जर स्टोरी आम्ही पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं की येशू लोकांना आरोग्य देत प्रियानो गावोगावी फिरत असतो प्रियानो. आणि त्यावेळेस याईर नावाचा एक मोठा अधिकारी व्यक्ती प्रियानो, सभास्थानाचा तो अधिकारी होता, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो आणि येशूला तो सांगतो की येशू, माझी मुलगी मरणास टिकली आहे, तिच्यावर तुम्ही आपले हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. प्रियानो, विश्वासानं हा पिता प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे प्रियानो. मुलगी मरवायस टेकलेली आहे, त्याला माहित आहे की ती मरणारच आहे,
परंतु येशू त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो. प्रियानो, किती मोठा विश्वास या माणसाकडे होता प्रियानो. एक उच्च अधिकारी तो सभास्थानाचा होता, पण बायबल सांगतं की तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. देवाच्या लोकांनो, तुम्ही कुणी असा, ओ प्रभू येशू ख्रिस्त, ओ त्याच्याकडे तुम्ही आलं पाहिजे प्रियानो. ओ आम्ही पाहतो एवढा मोठा अधिकारी तो लीन नम्र झाला. बायबल मध्ये असं म्हटलंय की तो येशूच्या पाया पडला आणि येशूला तो विनंती करू लागला घरी येण्यासाठी. बायबलमध्ये असं म्हटलंय की आग्रहाने तो येशूला विनंती करत आहे की गुरुजी तुम्ही माझ्या घरी यावं. हालेलुया. येशू त्याच्या घराकडे निघालेला आहे प्रियानो. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू त्याच्या घराकडे निघालेला असताना प्रियानो, काही लोक याईराच्या घराकडून येत आहेत आणि याईराला सांगत आहेत की याईर, तुझी मुलगी मरण पावलेली आहे, गुरुजीला त्रास देऊ नको. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी ऐकत आहे आणि त्या गोष्टी ऐकत असताना प्रियानो, याईराला तो सांगत आहे, भिऊ नको, विश्वास मात्र धर. हालेलुया. आजचा शब्द तुमच्यासाठी सकाळचा आहे की भिऊ नको, विश्वास मात्र धर. प्रियानो, ती मुलगी मेलेली आहे तरी येशू त्यांना सांगत आहे त्याला की विश्वास मात्र धर. देवाच्या लोकांनो, तुमची परिस्थिती तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली असेल प्रियानो, परंतु घाबरू नका. येशू म्हणत आहे विश्वास मात्र धर. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं जीवन हाताच्या बाहेर गेलं असेल प्रियानो, कदाचित तुमचा परिवार, तुमचा बिझनेस, तुमच्या जीवनातील प्रियानो वेगवेगळ्या गोष्टी हाताच्या बाहेर गेल्या असतील, पण भिऊ नका प्रियानो. येशू म्हणतो विश्वास मात्र धर. ते याईराला तो सांगत आहे की याईर, घाबरू नको, विश्वास मात्र धर. हा शब्द आजच्या सकाळी तुम्हा प्रत्येकासाठी आहे प्रियानो. तुम्ही कुणी असा प्रियानो, ओ तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतील, समस्या यांनी तुम्ही हैराण असाल प्रियानो, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे भिऊ नको, विश्वास मात्र धर. हालेलुया. आणि बायबल सांगतो की तो याईराच्या घराकडे चाललेला आहे आणि जात असताना पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय प्रियानो की तो त्या घराजवळ जाऊन पोहोचला. त्यावेळेस लोक ओक्साबोक्षी रडत होते प्रियानो. ओ आणि अकांत ते करत होते मोठमोठ्याने. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पाहिलं आणि येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही का गोंधळ करता, का रडता, मूल मेलं नाही तर मूल झोपेत आहे. प्रियानो, ज्यावेळेस येशू असं बोलत आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ते लोक येशूला हसायला लागले प्रियानो, कारण की त्या लोकांनी कदाचित वैद्याकडून त्या मुलीला चेक केला असेल प्रियानो, आणि वैद्यानं तिला घोषित केलं असेल, हाकीमनं तिला घोषित केलं असेल की ती मुलगी मृत्युमुखी पडलेली आहे. आणि प्रियानो, येशू म्हणत आहे की ती मुलगी मेली नाही तर ती मुलगी झोपेमध्ये आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहे प्रियानो. हालेलुया. आणि मग येशूनं काय केलं प्रियानो, बायबल सांगतं की जे हसणारे लोक होते, 40 वचनामध्ये असं म्हटलंय, जे हसणारे लोक होते, आम्ही 40 वचन, मार्क 5 आणि 40, तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला आणि त्यानं मुलीला म्हटलं, तलिथा कुम, मुली मी तुला सांगतो उठ. आणि बायबल सांगतं की ती मुलगी उठून चालू लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती मोठा चमत्कार येशूने केला प्रियानो. मेलेल्या मुलीला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं प्रियानो. हालेलुया. जिथं कुठं मृत्यू आहे तिथं जीवन आणण्याचं सामर्थ्य केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनातल्या अनेक क्षेत्रामध्ये प्रियानो मृत्यू वावरत असेल, परंतु भिऊ नका. आजच्या सकाळी येशू म्हणत आहे भिऊ नको, विश्वास मात्र धर. ओ याईराला प्रभू येशू ख्रिस्ताने हा शब्द दिला होता, तुझी मुलगी मरण पावली, डोंट वरी, घाबरू नको, काळजी करू नको, विश्वास मात्र धर. आजच्या सकाळी प्रियानो नाना प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील प्रियानो, तुम्ही हताश आणि निराश झालेला असाल प्रियानो, वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळी समस्या तुमच्या समोर येऊन उभं राहत असेल प्रियानो, पण येशू म्हणत आहे भिऊ नको, विश्वास मात्र धर. हालेलुया. आणि बायबल सांगतं याईराच्या मुलीला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं प्रियानो. किती मोठा आनंद याईराच्या परिवारामध्ये येशूने दिला प्रियानो. येशूनं याईराच्या परिवारातील लोकांचे अश्रू पुसले. हालेलुया. येशू 25:8 मध्ये बायबल सांगतं येशू या जगामध्ये यासाठी आला की त्याने प्रत्येक दुःखी डोळ्याचे अश्रू पुसावेत. आजच्या या सकाळी कदाचित तुमच्या घरामध्ये तुम्ही रडत असाल प्रियानो, तुमच्या समस्या कदाचित तुम्ही कोणाला सांगू शकत नसाल प्रियानो, आणि व्यक्तिगत तुम्ही अश्रू गाळून समस्येसाठी रडत असाल. आजच्या सकाळी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अश्रू पाहून म्हणत आहे, मी तुझा देव परमेश्वर, मी तुझ्या अश्रू पुसण्यासाठी आलेलो आहे. आमचा देव आमच्या अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. आजच्या सकाळी देव अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनामध्ये करेल. आजच्या सकाळी प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे की भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्या याईराला सांगण्यात आलं की याईर भिऊ नको, विश्वास मात्र धर. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की येशूनं याईराच्या त्या मुलीला जिवंत केलं. हालेलुया. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे प्रियानो. आजच्या सकाळी जर तुम्ही परमेश्वर विश्वास करताल तर परमेश्वर अद्भुत
प्रेज लॉर्ड. आजच्या सकाळी प्रियानो केवळ त्याच्यावर विश्वास करा प्रियानो. तो म्हणतो भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. ओ प्रियानो, याईराला त्याने सांगितलं की याईर भिऊ नको, विश्वास मात्र धर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जर तुमच्याकडे विश्वास असेल तर देव तुमच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार करण्यासाठी समर्थ आहे प्रियानो. हालेलुया. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, येशूनं अद्भुत चमत्कार केला आणि याईराच्या मुलीला त्यानं जिवंत केलं प्रियानो. हालेलुया. प्रियानो, आजच्या सकाळी आम्ही पाहूया की या ठिकाणी चमत्कार कसा घडला ते आम्ही पाहूया प्रियानो. आम्ही पाहतो की ती मुलगी मरण पावलेली आहे प्रियानो. परंतु येशू आल्यानंतर येशू काय बोलत आहे? येशू म्हणत आहे की मूल मेलं नाही तर मूल झोपेमध्ये आहे प्रियानो. प्रियानो, येशूचा विश्वास बोलण्यामध्ये आम्ही पाहतो प्रियानो. प्रियानो, जर एखादा व्यक्ती मरण पावलाय तर आम्ही काय म्हणतो, ही त्याची बॉडी आहे किंवा हे त्याचं शव आहे. परंतु प्रियानो, येशू तसं बोलत नाही. तर येशू म्हणतो की ती मुलगी मेली नाही तर ती मूल झोपेमध्ये आहे. हालेलुया. झोपण्यानंतर उठण्याची प्रक्रिया घडते. म्हणजेच प्रियानो, येशूला माहित होतं की येशू तिला उठवणार आहे प्रियानो. आणि म्हणून येशू म्हणत आहे की मूल मेलं नाही तर मूल झोपेमध्ये आहे. आणि म्हणून ते लोक हसले प्रियानो. आणि बायबल सांगतं की जे हसणारे लोक होते, येशूनं काय केलं प्रियानो? कधी चमत्कार घडला? बायबल सांगते की जे हसणारे लोक होते, येशूनं त्यांना त्या घराच्या बाहेर काढलं प्रियानो. हालेलुया. म्हणजेच कोण हसत होते ते लोक प्रियानो? ओ, त्यांच्यातला अविश्वास हसत होता. कारण की त्यांना वाटत होतं की ती मुलगी मरण पावली आणि येशू म्हणत आहे की ती मुलगी झोपेत आहे. त्यांच्यातला अविश्वास हसत होता प्रियानो. अविश्वास हमेशा हसतो प्रियानो. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आम्ही चमत्काराबद्दल लोकांना बोलतो, लोक हसतात देवाच्या लोकांनो. परंतु बायबल सांगतं की जो कोणी येशूवर विश्वास करतो, येशू म्हणतो तो माझ्यापेक्षा देखील मोठमोठ्याले चिन्ह आणि चमत्कार करेल. हालेलुया. आज त्याच्या लोकांना सुद्धा तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे प्रियानो. देवाच्या लोकांनो, येशूनं हा चमत्कार करण्यापूर्वी काय केलं? बायबल सांगतं की त्या घरातील जे लोक होते हसणारे, त्या लोकांना त्यानं बाहेर काढलं. म्हणजेच येशूनं काय केलं? त्या घरातून अविश्वास येशूनं पहिला बाहेर घातला प्रियानो. पहिले अविश्वासी लोक, हसणारे लोक त्या घरातून त्याने बाहेर काढले. आणि मग बायबल सांगतं की येशू त्या मुलीला म्हणत आहे, तलिथा कुम, मुली मी तुला सांगतो उठ. आणि बायबल सांगतं की मेलेली मुलगी ती जिवंत झाली. हालेलुया. ज्यावेळेस येशूनं त्या घरातून अविश्वासाला बाहेर काढलं प्रियानो, ओ अविश्वासणारे लोक बाहेर काढले, त्याच वेळेस त्या घरात चमत्कार झाला. त्याच वेळेस त्या घरामध्ये जीवन आलं. देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला चमत्कार हवाय तर तुम्हाला आणि मला हेच करावं लागणार आहे प्रियानो. त्या घरातून अविश्वास ज्यावेळेस बाहेर गेला, ते हसणारे लोक ज्यावेळेस बाहेर गेले, त्यावेळेस येशूनं चमत्कार केला. देवाच्या लोकांनो, मला सांगू द्या की तुमच्या या जीवनरूपी घरामध्ये जर चमत्कार होत नसेल तर मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या या जीवनरूपी घरातून अविश्वासाला बाहेर घालून देणं महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत अविश्वास तुमच्या जीवनातून हद्दपार होणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधीच चमत्कार घडणार नाहीत प्रियानो. आणि म्हणून आजच्या सकाळी प्रियानो, तुमच्या जीवनातले जे प्रियानो जे काही प्रियानो अविश्वासाचे स्पिरिट आहेत, त्याला येशूच्या नावामध्ये थांबवा प्रियानो. जोपर्यंत अविश्वास तुमच्या जीवनातला निघून जाणार नाही, तोपर्यंत अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडू शकत नाही प्रियानो. या जीवनरूपी घरातून अविश्वासाला बाहेर घालवा प्रियानो. आणि जसा अविश्वास निघून जाईल प्रियानो, चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाहीत प्रियानो. हालेलुया. ओ, बायबलमध्ये असं म्हटलंय, योहान शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये असं म्हटलंय, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. याईराला सुद्धा प्रभूने हे सांगितलं होतं की याईर भिऊ नको, विश्वास मात्र धर. हालेलुया. या ठिकाणी मी पाहतो योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये लाजरस मरण पावलाय, त्याला मरून 4 दिवस झालेत प्रियानो. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जात आहे. आणि येशू मेल्यानंतर सुद्धा मार्था मारीला म्हणत आहे की विश्वास ठेवताल तर देवाचं गौरव पाहताल. मृत्यूनं टोटल काम संपवलेलं आहे प्रियानो. लाजरसला वरती ठेवलं असतं ठीक आहे प्रियानो, त्यांना आशा होती की येशू येईल, प्रार्थना करेल आणि तो जिवंत होईल. परंतु लाजरसला त्यांनी पुरलेला आहे प्रियानो. कबरीमध्ये त्याला गाडलेलं आहे. प्रेतक्रिया सुद्धा त्याची झालेली आहे. आणि 4 दिवसानंतर येशू त्या ठिकाणी येत आहे. आणि येशू मार्था मारियाला म्हणत आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. ओ, तिला असं वाटलं की पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस लाजरस उठणार आहे. परंतु येशू आत्ता तिला उठवण्याबद्दल बोलत होता, परंतु तिला त्या गोष्टी समजल्या नाही प्रियानो. येशूनं म्हटलं की त्याला तुम्ही कुठे ठेवलंय? त्यांनी सांगितलं या कबरेमध्ये त्याला ठेवलंय. गुरुजी त्याच्या प्रेताची, येशूनं त्यांना म्हटलं त्या कबरेवरची धोंड काढा. त्यावेळेस त्या मार्था मारिया म्हणत आहेत की गुरुजी त्या प्रेताची दुर्गंधी येत असेल. येशूनं त्यांना म्हटलं विश्वास ठेवताल
तर देवाचं गौरव पाहताल. परमेश्वराच्या लोकांनो, आमचा देव प्रसंग आणि समय बदलणारा परमेश्वर आहे. देवाच्या लोकांनो, आजच्या या सकाळी कदाचित तुम्ही म्हणत असाल की खूप समयापासून ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे, याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही, ही गोष्ट कालबाह्य झालेली आहे तुम्ही म्हणत असाल. परंतु मला सांगू द्या, आमचा परमेश्वर, ओ देवाच्या लोकांनो, आमचा परमेश्वर ऋतू आणि समय बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. प्रियानो, येशूनं मार्था मारेला सांगितलं, जर तुम्ही विश्वास ठेवताल तर देवाचं गौरव पाहताल. आणि येशू त्या कबरेजवळ गेला. प्रियानो, ती धोंड बाजूला काढण्यात आली आणि मेलेल्या व्यक्तीला येशूनं हाक मारली. येशूनं म्हटलं, लाजरस कम आउट, लाजरा बाहेर ये. आणि बायबल सांगतं, मेलेला लाजरस, ज्याला 4 दिवस मरून झाले होते, तो लाजरस त्या कबरेतून बाहेर आला. हालेलुया. किती मोठा आनंद परमेश्वराने या लोकांच्या जीवनामध्ये दिला. या लोकांचे दुःख मी अश्रू येशू ख्रिस्ताने पुसले. आजच्या सकाळी परमेश्वर तुम्हा प्रत्येकाचे अश्रू पुसून टाकेल. प्रियानो, किती मोठा आनंद मार्था मारेच्या जीवनामध्ये येशूने दिला. ओ देवाच्या लोकांना, हा चमत्कार करण्यापूर्वी येशूने त्यांना एक गोष्ट सांगितली की विश्वास ठेवताल तर देवाचं गौरव पाहताल. आजच्या सकाळी कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाचं गौरव पाहायचं असेल. प्रियानो, ओ देवाचे मोठमोठे चमत्कार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवे असतील, एकच करा, विश्वास ठेवा त्याच्यावर. जर तुम्ही विश्वास ठेवताल तर देवाची महिमा पाहताल, देवाची गौरव तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहताल. ओ तो परमेश्वर विश्वासनीय देव आहे, तो अद्भुत करणारा परमेश्वर आहे. आजच्या सकाळी तो तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी रेडी आहे. ओ हालेलुया. तो चमत्कार करणारा परमेश्वर आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, प्रियानो, देव त्या व्यक्तीच्या जीवनात अद्भुत चमत्कार करतो. आजची सकाळ चमत्काराची सकाळ आहे. देवाच्या लोकांना, जर तुम्ही त्याच्यावर विश्वास करताल तर देव अद्भुत चमत्कार तुमच्यासाठी करेल. प्रियानो, लाजरस जगाच्या दृष्टीने संपला होता. लाजरस नावाचा चॅप्टर जगाच्या दृष्टीने क्लोज झाला होता. प्रियानो, परंतु येशूला माहित होतं लाजरस संपलेला नाहीये. आणि येशूनं लाजरसला हाक मारली आणि लाजरसला येशूनं जिवंत केलं. हालेलुया. अनेक प्रियानो, तुमच्या जीवनातील अनेक एरिया असे असतील की लोक म्हणत असतील की या एरियामध्ये हा व्यक्ती संपलेला आहे, हे क्षेत्र या माणसाचं संपलेलं आहे. परंतु भिऊ नका, त्या क्षेत्रामध्ये जीवन आणणारा येशू आजच्या सकाळी आमच्यामध्ये आहे. आजच्या सकाळी जसं लाजरसला येशूनं म्हटलं, लाजरस बाहेर ये. आज तुमच्या जीवनातील ज्या गोष्टी मृत झालेल्या आहेत, प्रियानो, तुम्हाला वाटतं की त्या ठिकाणी तुमच्या जीवनात आशाच उरली नाहीये, सगळं संपल्यासारखं वाटतंय. तुमच्या बिझनेसमध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळं काही संपल्यासारखं वाटत असेल, परंतु येशू म्हणतो की त्या ठिकाणी जीवन आहे. लाजरसला म्हटलं, लाजरस कम आउट. येशू आजच्या सकाळी तुमच्या जीवनातून ज्या मृत गोष्टी आहेत त्यांना तो बाहेर काढत आहे आणि त्यांना तो सजीव करत आहे. प्रियानो, हालेलुया. ज्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी आहेत, ज्या तुम्ही गमावलेल्या आहेत, येशू पुन्हा एकदा रिटर्न तुम्हाला तो देत आहे. प्रियानो, हालेलुया. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. आजच्या सकाळी परमेश्वराच्या लोकांनो, मी तुमच्यासाठी प्रियानो जे वचन आणलेलं आहे, त्या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला सांगतो की येशू हा परमेश्वर अद्भुत देव बाप आहे. तो चमत्कार करणारा परमेश्वर आहे. त्यानं याईराच्या कन्येला जिवंत करण्यापूर्वी अविश्वासी लोक त्या घरातून बाहेर काढले. प्रियानो, अविश्वासाला त्या घरातून हद्दपार केलं. देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये जर अविश्वास असेल या जीवनरूपी घरामध्ये, त्याला तुमच्या जीवनातून हद्दपार करा. जर तुम्ही तुमच्या जीवनातून त्याला हद्दपार करताल तर परमेश्वर चमत्कार करेल तुमच्या जीवनामध्ये. आजची सकाळ तुमच्यासाठी चमत्काराची सकाळ आहे. हालेलुया. देवाला अवघड असं काहीच होणार नाही. प्रियानो, हालेलुया. केवळ त्याच्यावर विश्वास करा. प्रियानो, जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो, प्रियानो, येशू त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करतो. हालेलुया. थँक्यू होली स्पिरिट. द पॉवर ऑफ गॉड इज मूव्हिंग. आजच्या सकाळी देवाचं सामर्थ्य आमच्यासाठी या ठिकाणी मूव्ह होत आहे. प्रियानो, मी विश्वास करतो जिथं कुठं तुम्ही बसलेला आहात, प्रियानो, देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. आय नो द पॉवर ऑफ गॉड इज मूव्हिंग. देवाचं सामर्थ्य तुमच्या रूम मध्ये, तुमच्या घरामध्ये एंट्री करत आहे. प्रियानो, हालेलुया. विश्वास करा. प्रियानो, याईराला त्याने सांगितलं, याईर भिऊ नको, विश्वास मात्र धर. मार्था मारेला त्याने सांगितलं, विश्वास ठेवताल तर देवाचं गौरव पाहताल. आजची सकाळ तुमची आहे. प्रियानो, तो म्हणतो की विश्वास मात्र धर. विश्वास ठेवताल तर प्रियानो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहताल. आजच्या सकाळी आपल्या जीवनातल्या अविश्वासाला हद्दपार करा. प्रियानो, त्याला गेट आउट म्हणा अविश्वासाला, आणि आज विश्वासानं त्याला हाक मारा. जसं तुम्ही त्याला हाक मारताल विश्वासानं, तो तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल. प्रियानो, हालेलुया. देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनातली आशा तुम्ही कधीच गमावू नका. रोम 5:5 मध्ये बायबल सांगतं की आशा मनुष्याला लाजवीत नाही. हालेलुया. देवाच्या लोकांनो, जर तुम्ही देवावर आशा ठेवताल, आमची आशा तर प्रभू येशू ख्रिस्त ही जिवंत आशा आहे.
हालेलुया. आजच्या सकाळी प्रियानो, जर तुम्ही देवाला हाक मारताल, त्याच्यावर आशा ठेवताल, तर देव अद्भुत चमत्कार तुमच्यासाठी करेल. आजची सकाळ चमत्काराची सकाळ आहे प्रियानो. जिथकडे तुम्ही बसलेला देव तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल करेल प्रियानो. आजची सकाळ अद्भुत सकाळ आहे. मी देवाची उपस्थिती प्रत्येक घरामध्ये पाहत आहे. प्रत्येक व्यक्ती जो मला ऐकत आहे या समयी, देवाची प्रेझन्स मी त्या व्यक्तीवर पाहत आहे. आय नो द पॉवर ऑफ गॉड इज मुव्हिंग. तुमच्या घरामध्ये देवाचं सामर्थ्य मूव्ह होत आहे. तुमच्या शरीरामध्ये देवाचं सामर्थ्य फिरत आहे प्रियानो. देवाचं सामर्थ्य एंट्री करत आहे या समयी. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रेज लॉर्ड. देवावर आशा ठेवा प्रियानो. आशा गमावू नका देवाच्या लोकांनो. ओ थँक्यू जीसस. आजच्या सकाळी जर तुम्ही त्याच्यावर आशा ठेवताल, देव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल प्रियानो. हालेलुया. प्रियानो, जर तुम्ही देवावर आशा ठेवताल आणि देवाकडे जर मागताल, तर नक्की जी काही अशक्य गोष्ट तुम्हाला वाटते, देव ती शक्यमध्ये बदलून टाकेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काही दिवसापूर्वी प्रियानो, या जगामध्ये एक देवाचा महान सेवक आपलं जीवन जगून गेला. त्याचं नाव डॉक्टर DGS दिनाकरन प्रियानो. हालेलुया. एक दिवस त्यांचा मित्र पास्टर अडक्कलम त्यांचं नाव होतं आणि ते आजारी पडले प्रियानो. आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. ज्यावेळेस त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं प्रियानो, डॉक्टरांनी सांगितलं की याची गॅरंटी नाहीये, तो व्यक्ती वाचू शकेल असं आम्हाला 99% वाटतं की तो वाचू शकत नाही. तो पूर्णपणे त्याचं शरीर निकामं झालंय आणि तो काही तासातच तो मरेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं प्रियानो. सर्व लोकांनी आशा सोडल्या. भाई DGS दिनाकरनला ज्यावेळेस समजलं की त्यांचा मित्र अडक्कलम नावाचे जे फादर आहेत ते आजारी आहेत, हा व्यक्ती खूप देवाच्या प्रियानो करुणेने भरलेला व्यक्ती होता प्रियानो. आणि तो त्या हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेसाठी गेला. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेसाठी गेला प्रियानो, कोणालाही त्या अतिदक्षता विभागामध्ये येण्याची परवानगी दिली जात नव्हती प्रियानो. खूप खूप वेळ दिनाकरन पास्टर बाहेर येऊन थांबले. परंतु सरतेशेवटी एका व्यक्तीनं DGS अंकलला ओळखलं की हे प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. आणि मग DGS दिनाकरनला त्या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी मुभा देण्यात आली. DGS दिनाकरन त्या ठिकाणी गेले. त्या माणसाच्या हाताला त्याने पकडलं आणि हाताला पकडून ते परमेश्वराकडे प्रार्थना करायला लागले. त्यांनी देवाला या प्रकारे प्रार्थना केली की परमेश्वरा, या माणसाला जीवन दे, या माणसामध्ये जीवन येऊ दे. तो डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहे. लोकांनी आशा सोडलेली आहे, परंतु प्रभू तू आमची जिवंत आशा आहेस. दिनाकरननी रडून त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि ते सांगतात की जसं मी प्रार्थना करत होतो, माझे अश्रू त्या माणसाच्या हातावर पडत होते आणि मी अश्रू गाळून त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि म्हटलं परमेश्वरा, याच्यामध्ये जीवन येऊ दे, या माणसाला तू बरं कर, याला या मृत्यूशयावरून तू बाहेर काढ आणि याला जीवन दे. आणि त्याने सांगितलं. मी प्रार्थना केली आणि मी निघून गेलो. आणि ते जसे निघून गेले प्रियानो, 2-3 तास निघून गेले. DGS अंकल घरी गेले प्रियानो. आणि 3 तासानंतर काय झालं, या माणसाने डोळे उघडले. अडक्कलम जे फादर होते त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी डायरेक्ट विचारलं की DGS दिनाकरन आले होते का या ठिकाणी, ते कुठे आहेत. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की अगोदरच ते 2-3 तासापूर्वीच या ठिकाणाहून ते येऊन गेले. आणि फादरनं त्यांच्या जीवनाची स्टोरी या प्रकारे सांगितली की मी खरोखर मरण पावलो होतो आणि माझा आत्मा मी स्वर्गामध्ये जाताना पाहिला. आणि मी स्वर्गामध्ये गेलो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी मी पाहिलं. येशू माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होता आणि येशूचा चेहरा एकदम आनंदाने भरलेला होता. आनंदाने पाहून तो माझ्याकडे हसत होता. आणि एवढ्या वेळेमध्ये हे मी पाहत असताना दृश्य, खालून एक रडणारा आवाज मला आला. आणि तो आवाज भाई DGS दिनाकरनचा आवाज होता. आणि ते रडून प्रार्थना करत होते की परमेश्वरा, या अडक्कलमला तू जीवन दे. आणि त्यांचा गर्जना करणारा आवाज स्वर्गात आला. आणि ते सांगतात की जसा तो आवाज आला, पूर्ण स्वर्ग दणाणून गेलं. इतका जोरानं खालून तो आवाज येत होता. आणि येशूनं तो आवाज ऐकला आणि येशूनं सांगितलं, अडक्कलम, तुझा मित्र माझा दास DGS दिनाकरन तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. तुला या जगामध्ये तुला या जगामध्ये पुन्हा जावं लागेल, कारण की या जगाला तुझ्यासारख्या लोकांची गरज आहे. आणि म्हणून या माझ्या दासाने प्रार्थना केली आणि म्हणून तुला खाली पुन्हा जावं लागेल. आणि बस तो सांगतो, एवढं मी बोललो आणि माझा आत्मा परत माझ्यामध्ये आला आणि मी या प्रकारे तुमच्या समोर आता जिवंत आहे. हालेलुया. देवाच्या लोकांनो, जर आम्ही विश्वासानं प्रार्थना करतो तर देव आमची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. आजच्या सकाळी देवाच्या लोकांनो, तुम्हाला मला हे सांगू द्या की भिवू नका.
विश्वास मात्र धरा. जी पण काही तुमची परिस्थिती आहे, येशू आजच्या सकाळी बदलून टाकेल. आजच्या सकाळी येशू म्हणत आहे, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्यानं याईराच्या सभास्थानाच्या त्या अधिकाऱ्याला सांगितलं, भिऊ नको, विश्वास मात्र धर. ओ प्रियानो, मार्था मारियाला त्याने सांगितलं की विश्वास धरताल तर देवाचं गौरव पाहताल. आजच्या सकाळी जर परमेश्वरावर तुम्ही विश्वास करताल प्रियानो, देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये काम करेल. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. मी देवाचं सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीवर पाहत आहे. ओ आय नो द पॉवर ऑफ गॉड इज मुव्हिंग. प्रत्येक जिथं तुम्ही घरामध्ये तुमच्या बसलेला आहात, तुमच्या हॉलमध्ये बसलेला आहात, जिथं कुठं तुम्ही ही कॅसेट पाहत आहात प्रियानो, जिथं कुठं माझा संदेश ऐकत आहात, देवाचं सामर्थ्य तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आपले डोळे बंद करा प्रियानो. येशू तुम्हाला म्हणत आहे, विश्वास मात्र धरा, भिऊ नका, विश्वास मात्र धरा. कदाचित आजच्या सकाळी तुम्ही रडत असाल प्रियानो, तुमच्या आजारामुळं, तुमच्या घरातील समस्यामुळं, तुमच्या भांडणामुळं, तुमच्या अपेक्षित जीवनामुळं कदाचित तुम्ही आज रडत असाल प्रियानो. तुमच्या दुःखामुळं, कष्टामुळं तुम्ही रडत असाल प्रियानो. असे काही दुःख असतील की तुम्ही लोकांना सांगू शकत नसाल, तुम्ही रडत असाल प्रियानो. आजच्या सकाळी येशू म्हणत आहे, विश्वास मात्र धर, भिऊ नको, विश्वास मात्र धर. ओ जिथं कुठं तुम्ही प्रार्थना करत आहात प्रियानो, मी पाहत आहे देवाचं सामर्थ्य तुमच्या त्या रूम मध्ये येत आहे. ओ दैवी प्रकाशानं तुम्ही वेढलेले आहात प्रियानो. ओ आय नो द पॉवर ऑफ गॉड इज मुव्हिंग. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. कोणीतरी एक मनुष्य मी पाहत आहे, त्याच्या पायामध्ये काहीतरी त्रास आहे. ओ देवाचं सामर्थ्य त्या माणसावर येत आहे येशूच्या नावामध्ये. ओ त्या माणसाला प्रभू येशू ख्रिस्त स्पर्श करत आहे. मी या समय पाहत आहे त्याच्या एका पायामध्ये काहीतरी त्रास आहे. थँक्यू जीसस. गुडघ्याच्या खाली काहीतरी त्रास आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. ओ थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू जीसस. देवाचं सामर्थ्य येत आहे. ओ सगळी ॲलर्जीची सर्दी निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. ज्या लोकांना सर्दीचा त्रास आहे, येशूच्या नावात त्या त्रासाला मी दठावतो या समयी. थँक्यू होली स्पिरिट. ज्या लोकांना चेस्टवर प्रेशर आल्यासारखं वाटत आहे, पहा येशू ख्रिस्त तुम्हाला बरं करत आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला बरं करत आहे. ज्या लोकांना बीपी आहे, त्यांचा बीपी नॉर्मल होऊ दे येशूच्या नावामध्ये. ब्लड प्रेशरचा त्रास निघून जाऊ दे या समयी. यू डायबिटीज गो राईट नाव इन द नेम ऑफ द जीसस. थायरॉइड गो राईट नाव. कॅन्सर कम आउट राईट नाव येशूच्या नावामध्ये. प्रत्येक आजार विकाराचे बंधन मी तोडतो बापा. लॉर्ड तू दिलेल्या अधिकारानुसार प्रार्थना करतो लॉर्ड. जे जे लोक आजारी आहेत परमेश्वर मला ऐकत आहेत, तुझं सामर्थ्य त्यांच्यावर जाऊ दे बापा येशूच्या नावामध्ये. बरे व्हा या समयी, बरे व्हा. बी हील राईट नाव इन द नेम ऑफ द जीसस. अनेक लोकांना प्रभू स्पर्श करत आहे, अनेक लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. थँक्यू होली स्पिरिट. लॉर्ड लोकांना तू छुटकारा देत आहे, लोकांना स्वतंत्र करत आहे. धन्यवाद प्रभू येशू. हो सगळे त्वचेचे आजार विकार येशूच्या नावात निघून जात आहेत. सगळे त्वचेचे आजार विकार, स्किन प्रॉब्लेम गो राईट नाव इन द नेम ऑफ द जीसस. येशूच्या नावात स्किन प्रॉब्लेम निघून जाऊ दे. डोळ्यातले सगळे त्रास निघून जाऊ दे बापा. डोळ्यात विषयीच्या समस्या निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. मास्टर या लोकांना हील कर लॉर्ड. या लोकांना स्पर्श कर. ज्या लोकांना जॉब नाही त्यांना जॉब दे. ज्या कामात हात घालतील त्या कामामध्ये यांना यश दे. यांना शेपूट नाही तर मस्तक बनव लॉर्ड जीसस. पिता मी प्रार्थना करतो बापा, ज्या लोकांचे जॉब या समयामध्ये गेलेले आहेत लॉर्ड, प्रभू त्यांना चांगले जॉब दे बापा. ओ लॉर्ड, जे लोक कमजोरी आपल्या शरीरामध्ये महसूस करत आहेत लॉर्ड, विकनेसपणा महसूस करत आहेत लॉर्ड, प्रभू येशू त्यांना टच कर लॉर्ड. बायबल सांगते की तू निर्बळांना विपुल बल देणारा परमेश्वर आहे. आजच्या सकाळी तुझं बल त्यांच्या शरीरामध्ये एंट्री करू दे लॉर्ड येशूच्या नावामध्ये. नवीन शक्ती आणि नवीन ताकद तुझ्या लोकांना तू भर लॉर्ड. त्यांच्या शरीरामध्ये भर आणि गरुडाप्रमाणे उंच भराऱ्या मारणारं जीवन तू त्यांना दे लॉर्ड. मास्टर त्यांना ब्लेस कर त्यांना. त्यांच्यावर तुझे देवी आशीष बोलतो. हालेलुया. धन्यवाद येशू. लॉर्ड जे तरुण लोक आहेत